नमस्ते. आपल्या नवदर्पण चॅनलसाठी या ठिकाणी आपले माजी सैनिक आणि आपल्या जावळी गावचे दरेखुर्दचे सुपुत्र सन्माननीय इंद्रजित मोहन बिलारे आज हे खास लोकशाही बळकटी करण्यासाठी मतदान आपल्या भूमिपुत्र म्हणून आपल्या गावात करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. बिलारे साहेब, आपलं स्वागत आहे. आपण देशाच्या सीमावरती आपण देशाचं रक्षण केलेलं आहे. आता लोकशाहीमध्ये आपली काय नेमकी भूमिका आहे? महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे थेट 13वे वंशज लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या कामाला प्रेरित होऊन मी समाजसेवेचा विडा उचललेला आहे. तसं पाहायला गेलं तर आमचा जावली भाग अतिशय दुर्गम भाग आहे. ठीक आहे. विशेष करून मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी बाबांनी तालुक्यामध्ये दिला आणि तालुक्यामध्ये माझ्या माहितीस्तव की सगळ्यात जास्त निधी हा कुडाळ घाटाला आलेला आहे. तुम्ही बघत असाल की आत्ताच रायगावपासून सोनगावपर्यंत एक रस्ता त्यांनी सिमेंटचा पूर्ण केलेला आहे. आता दुसरा रस्ता आनेवाडी ते वागेश्वरचा एक रस्ता पूर्ण होतोय. ठीक आहे. तर असे बरेच, आता अजून एक पाचवडवरून आपला एक रस्ता तिकडे कोकणाला जोडतोय, म्हणजे 2 मोठ्या जिल्ह्यांना जोडणारा रस्ता, त्याचं काम पण पूर्णपणे सुरुवातीला म्हणजे सुरू झालेलं आहे आणि चांगल्या प्रमाणात चांगले रस्ते, चांगला विकास महाराज साहेबांनी इथं केलेला आहे. त्यामुळे आम्हाला आता ह्या इलेक्शनमध्ये किंवा ह्या पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आमची मेहनत ही खूप सोपी झाली, कारण बाबांनी विकासच एवढा केला आहे माणसांना. आणि तसं बघायला गेलं तर इथं विरोधक पण एवढे ताकदवर दिसत नाहीयेत. त्यामुळं ही निवडणूक खूप सोपी झाली. आम्ही फक्त लोकांपर्यंत विकासाचे मुद्दे घेऊन जातोय, लोकांना विकास दाखवतोय. त्यामुळं लोक आज माझ्या गावाला मला वाटते 2 वर्षापूर्वी माझ्या वाढदिवसादिवशी महाराज साहेबांनी दरेला एक आमचा डांबरी रस्ता मंजूर केला होता. तो 99% पूर्ण झालेला आहे. आणि आता जस्ट 1 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये दरेखुर्द गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पण बाबांनी दिलेला आहे. त्यामुळं आज गावातली लोक पूर्णपणे तुम्हाला आजच्या ह्याच्या मतदानामध्ये तुम्हाला कळेल की 75 ते 80% मतदान माझ्या गावातून भाजप पक्षाला झालेलं असेल. नाही, कुंड चित्तिक भाजपच्या आता आम्ही बघतोय की पूर्वी 30-35 वर्षापूर्वी वाड्या वस्तीमध्ये गेल्यानंतर एखादी तुरळक अशी एखादी मोटरसायकल असायची, पण आज बघितलं की वाड्या वस्तीमध्ये 20 ते 25 गाड्या आहेत, म्हणजे दळणवळणाची साधनं उपलब्ध झालेली आहेत. बरोबर. तर तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? तरुण पिढीला माझा पहिल्यापासून सल्ला एकच आहे की आता नोकऱ्या तशा खूपच कमी आहेत. मी एक व्यावसायिक आहे. आर्मीच्या नोकरीनंतर मी 2 नोकऱ्या सोडल्यात. माझा स्वतःचा व्यवसाय आहे मुंबई या ठिकाणी. मी माझ्या मित्रांना किंवा तरुण पिढीला एकच सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय स्थापित करा. तसं पण काल कुडाळच्या सभेमध्ये महाराज साहेब बोलले की आज तो रस्ता आपला पाचवडपासून वरती चाललाय, आपल्या ह्याला चिपळूणला जोडणारा रस्ता आहे खेडला. तर रस्ता झाल्यामुळं साहजिकली रस्त्याला मार्केट येईल. आपण हॉटेल व्यवसाय असू शकतो, अन्य व्यवसाय त्या रस्त्यावरती आपण स्थापित करू शकतो. त्यामुळं तरुणांना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही नोकरीच्या किंवा नोकरीच्या मागं न लागता एक स्वतःचा व्यावसायिक म्हणून राहा. स्वतःचा व्यवसाय चांगला पद्धतीने स्थापन करा आणि त्याच्यासाठी तुम्हाला जेवढी मेहनत करता येईल स्वतःच्या व्यवसायासाठी तुम्ही करू शकता. 24 तास जर तुम्ही तुमच्या व्यवसायाला, त्याचं यशस्वी उदाहरण मी आहे असं मला वाटतं. कारण व्यवसायात आपण जेवढी आपली ताकद दाखवू, आपलं नॉलेज वापरू, तेवढा व्यवसाय तुमचा सक्सेस होतो. बिलारे साहेब, आपलं बी या मतदारसंघामध्ये पाहिलेत आपली लोकप्रियता चांगली आहे. आपण सामाजिक कामामध्ये बी बऱ्याच लोकांच्या संपर्कात आहे, परंतु आरक्षणामुळं आपण थांबलेले आहात. तर भविष्यामध्ये आपल्याला स्वीकृत पंचायत समितीला घेण्याची इच्छा जर नेत्याने व्यक्त केली तर आपली काही भूमिका असणार? आमचे दैवत महाराज साहेब हा विषय मी बाबांचा एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. मी त्यांच्याकडे कुठल्याच अपेक्षेनं जोडले गेलेलो नाहीये. महाराज साहेबांना घेऊन मी 2-3 माझे कार्यक्रम स्वतः माझ्या खर्चानं स्वखर्चानं केलेले आहेत. आणि बाबांनी जर ठरवलं किंवा आता तुम्ही लोकशाहीचे स्तंभ आहात,
जर तुम्ही विचार केला किंवा आता आपल्याकडं लोकांची सहानुभूती माझ्याकडे भरपूर होती. त्यावेळेस जर ओपन आरक्षण पडलं असतं, मला माझी तयारी 100% मी माझी तयारी पूर्ण केली होती. मला चांगला रिस्पॉन्स सुद्धा होता. माझे बरेचसे माझ्यावर प्रेम करणारे माझे कार्यकर्ते असतील किंवा माझे संबंध मित्र संबंधवाली लोक असतील, सगळी मला बोलवते आपल्याला तिकीट भेटायला पाहिजे होतं, आरक्षण असं पडायला पाहिजे होतं. पण चला ते नाही झालं. आता स्वीकृतचा विषय असा आहे, स्वीकृतसाठी बघूया आता महाराज साहेब ठरवतील. तसेच आपले जे वरिष्ठ आहेत, मानकुमरे भाऊ आहेत, सौरभ बाबा आहेत, आता आपल्या कुडाळ गटामध्ये सुहासदादा येत आहेत. तसं आम्ही आमच्या हिशोबानं आत्ता पण प्रयत्न चांगला प्रचाराचा केलेला आहे. आमची यंत्रणा चांगली आहे. यातून जर यदा कदाचित मिळाली संधी, जशी देशसेवा केली आहे तशी लोकांची सेवा करण्याची संधी जर बाबा महाराजांच्या मार्फत मला मिळाली तर मी नक्कीच समाधानी असेल या गोष्टीसाठी. सायगाव गणामध्ये एक नवीन नेतृत्व उभं राहते. इंद्रजित भिलारेच्या माध्यमातून असेल किंवा प्रवीण देशमाने असतील किंवा राहुल माने, संजय निकम, अगदी सुजित शिवणकर, ही जी नवीन टीम आहे, या टीमची मुळी बांधून इथल्या प्रत्येक जाती धर्माच्या विकासासाठी आपण नेमकं जी भूमिका घेत आहे, आपलं मनापासून स्वागत आहे. ओके, धन्यवाद. परिवर्तनवादी सायगाव भाग समजला जातो, त्याचं वैशिष्ट्य काय ते सांगा. परिवर्तनवादी म्हणजे विषय असा आहे की आमचा सायगाव विभाग हा कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाला न जाता एक विकासाचं राजकारण आणि महत्त्वाचं आमच्या राजाची शिकवण आहे. महाराज साहेबांनीच, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनीच कधी जातपात पाहिली नाही आणि त्यांचे थेट 13 वंश छत्रपती आमचे बांधकाम मंत्री महाराज साहेब यांच्या माध्यमातून, आणि आम्ही त्यांचेच मावळे आहोत, त्यांच्या कामाला प्रेरित होऊन आज त्यांनी कधी जातपात पाहिली नाही, फक्त विकास. हा तुम्ही पाहिलं, मी तुम्हाला मागच्या मुद्द्यामध्ये कव्हर केलंय की एवढा विकास त्यांनी आमच्या भागामध्ये केलेला आहे. त्यामुळे आम्हाला तसला काही विषय राहिला नाही. आता आत्ताच नुकतेच आपण पवारवाडी इथून आलो. आज पवारवाडी शाळेमध्ये एक पण मागासवर्गीय मला वाटतं कुटुंब नाहीये, पण पवारवाडी शाळा एक वसतिगृह चालवते मुलांचं, आणि ते पण कित्येक वर्षापासून या शाळेनं अनेक विद्यार्थी चांगल्या प्रमाणात घडवलेले आहेत. तसेच आमचे आता कुडाळ गटाचे उमेदवार, जिल्हा परिषदेचे उमेदवार सुहासदादांच्या सौभाग्यवती जयश्रीताई यांना पण बाबांनी 2 वेळा सभापतीपद दिलं आहे, उपसभापती, आणि आता पण त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आमच्या इकडे जातपात पाहिली जात नाहीये किंवा तसलं काही विषय होत नाही. बाबा आमच्या इथे काय बाबा म्हणतील तोच उमेदवार, आणि आम्ही तोच शेवटच्या घरापर्यंत, आमचं काम आम्ही शेवटच्या स्टेपपर्यंत बाबांचा विकास आम्ही पोचवून त्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे केलेला आहे. आणि एक विचारधारा एक वेगळी बनवलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये अगदी मला वाटतं की जोपर्यंत आपण आहोत, आता आम्ही ऍक्टिव्ह आहोत, आम्ही सक्रिय आहोत, आमचे मित्र आहेत, राहुल माने आहेत, आम्ही गावाच्या विकासासाठी, आम्ही आमच्या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. हे होते आपले सन्माननीय इंद्रजित भिलारे साहेब, त्याचबरोबर ते राहुल माने. हे सर्व मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जात होते सकाळी 7 वाजल्यापासून, आणि जवळजवळ निम्म मतदान झालेलं आहे. आणि याच्या पुढे गेल्यासाठी त्यांना वेळ नव्हता, परंतु आम्ही विनंती केली त्यांना. आणि आता सध्या मोरेवाडीमध्ये आलेले आहे, त्याच्या पुढे पवारवाडी वगैरे, मग पूर्ण सायगाव भागातील मतदारसंघावरती लक्ष करणारे हे कार्यकर्ते आहेत. आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांनी छोट्या प्रमाणात मुलाखत दिलेली आहे. मी त्यांचे मनपूर्वक नवदर्पणच्या वतीने आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद.